हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे गणपती बाप्पाची चतुर्थी. मग मागे एकदा अंगारकी चतुर्थी झाली होती ना, तेव्हापासून मी आणि यशूच्या पप्पाने ठरवलं होतं की इथून पुढे सर्व चतुर्थी आपण करूया. लग्नाच्या अगोदर मी चतुर्थी करत होते, पण आता यशू फिडिंग करत होती एवढ्या दिवस, त्यामुळे मी चतुर्थी करणं बंद केलं होतं. मग आजपासून ती सुरू केलं, पण आज उठायला उशीरच झाला. मग मी रात्रीच देवला सांगितलं होतं की उद्या मी तुला आलू पराठे बनवून देईन. मग ते आता काही जमणार नव्हतं. मग मी रात्री साबुदाणा भिजवला होता, त्याचीच खिचडी बनवणार होते. आणि यशूचे पप्पाही सकाळी ड्युटीला गेले होते, त्यामुळे त्यांना यायलाही उशीर होणार होता. त्यांना ते नाश्त्यासाठीच येणार होते. मग मी ठरवलं की साबुदाणा भिजवला आहे, त्याचीच खिचडी मी बनवून देईन देवला. आणि मग मी आंघोळ केली आणि नंतर यशूला देवलाही आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर त्यांची तयारी करून दिली आणि छान खिचडी बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर देवला दही साखर दिलं आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवलेले होते. तेच लाडू, 2 लाडू, खिचडी आणि दही हे त्याला आणि त्याच्या पप्पाला नाश्त्यामध्ये दिलं. आणि ते नाश्ता करत होते तोपर्यंत देवचा टिफिन भरून घेतला आणि चहाही ठेवला आणि वॉटर बॉटलही भरून त्याला दिली. आणि त्याच्यानंतर छानशी पूजा करून घेतली आणि देवाला नैवेद्य दाखवला घेतला. त्याच्यानंतर ते देवला सोडायला गेले. मी आणि यशूने देवला छान बाय केलं. देवही शेंगदाण्याची बाय करत होता, त्याला आवडतं सर्व किचन वगैरे छान आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आराम केला थोड्या वेळ आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी वरण भात आणि मोदक आणि आळूच्या पानाची भाजी बनवणार होते, सुकी भाजी आणि चपात्या. आणि मग माझी एक मैत्रीण आहे बंगाली, तिने मला सांगितली होती आळूच्या पानाची भाजी कशी बनवायची. त्या बंगाली लोक ह्याची भाजी बनवतात, आपल्याकडे तर जास्त नाही, म्हणजे मी तरी कधीच नाही खाल्ली आहे की आपल्याकडे तर आळूच्या पानाची वडीच बनवतात. आणि इथे विदर्भामध्ये आळूच्या पानाची पाटवडी पण बनवली जाते. बघा ना, किती वेगवेगळ्या रेसिपीज प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. म्हणजे आपल्याकडे जे बनतं ते दुसऱ्यांकडे वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. मग मी विचार केला की आपण ह्यावेळेस ती भाजी ट्राय करून बघावी आणि मी थोड्याफार चेंजेस केल्या. तिने मला रेसिपी सांगितली होती. मग मी त्यात मुगाची डाळ थोडीशी भिजवून टाकली आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकला, थोडासा फ्लेवर चेंज होईल. म्हणजे आळूची पानं खाज करतात, म्हणजे घशामध्ये खाजल्यासारखे वाटतात, त्यामुळे मला वाटत होतं ही भाजी खाज करेल, पण नाही, भाजी एकदम सुंदर झाली होती. मग त्याच्यानंतर मी वरण वगैरे पण बनवून घेतलं, भात बनवला आणि कणिक भिजवून घेतली. आणि त्याच्यानंतर मी देवचा होमवर्क पण घेतला आणि तोपर्यंत कणिक भिजून जाईल आणि भात पण शिजेल तोपर्यंत. मग त्याच्यानंतर भाजीमध्ये कोट वगैरे पण घालून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पोळ्या करून घेतल्या, छानशा चपात्या करून घेतल्या. आमच्याकडे पोळ्या नाही म्हटलं जात, चपात्याच म्हटलं जातं, पण मी इकडे तरी खूप पोळ्या ऐकून माझ्या पण तोंडामध्ये ते पोळ्या बसलेला आहे. कधी कधी चपातीला पोळ्या म्हणते मी. आमच्याकडे सोलापूर भागामध्ये ना पोळ्या ह्या खूप मोठ्या केल्या जातात आणि इतर बाहेर प्रत्येक भागामध्ये पोळ्या ह्या लहान केल्या जातात, पण आमच्याकडे पोळ्या ह्या खूप मोठ्या. तुम्ही पण कधी सोलापूरला, पंढरपूरला जाल तर पाहाल की चपाती ही खूप मोठी बनवली जाते. म्हणजे पाहूनच असं वाटतं की पोट भरतंय त्या पोळीमध्ये, इतकी मोठी पोळी बनवली जाते. आणि मग त्याच्यानंतर छानसा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला मी. वरण भात, भाजी, त्या आळूच्या पानाची भाजी आणि त्याच्यानंतर चपाती आणि मोदकासाठी मी अगोदरच दुपारीच खोबरं खिसून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स करून, जास्त मी सारण वगैरे बनवत नाही बसले. आणि तसंच सारण भरून चपात्या बनवल्यानंतर राहिलेल्या कणकेमध्येच मी मोदक बनवून घेतले आणि मोदकही तळून वगैरे घेतले. आणि त्याच्यानंतर आरती वगैरे केली आणि छान आम्ही सर्वांनी जेवण वगैरे पण केलं. आणि बंगाली लोक ह्या भाजीला, म्हणजे आपण आळूची पाने म्हणतो तर ते कोचू असं म्हणतात त्याला. आणि इकडची लोक त्याला त्याच आळूच्या पानांना हे म्हणतात, धोपेची पानं अशी म्हटलं जातं. किती महाराष्ट्रामध्येच आहे की विदर्भ हा महाराष्ट्रामध्येच आहे, पण तरीसुद्धा वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत बनवण्याच्या. त्यामुळे ही भाजी तर खूपच सुंदर बनली होती, टेस्टी खूप झाली होती. त्यामुळे तुम्ही पण कधीतरी ट्राय करा आळूच्या पानाची भाजी. आणि डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा हा माझा आजचा दिवस
डेली ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सर्वांना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. बाय. Llega algún día, la sangre estalla y caíste en cornisas y el cuerpo tibio